आणि सामना क्रमांक दुसरा ब गटातील पहिला. अ गटातील एक सामना संपलाय, ब गटातील दुसरा सामना आहे. ब गटामध्ये 3 संघ आहेत, अ गटामध्ये 3 संघ आहेत. अ गटातून एक संघ हा सुपर एटला आणि ब गटातला एक संघ सुपर एटला आहे. जर कदाचित म्हणजे प्रत्येक टीम 2-2 मॅच खेळणार आहे आणि जर कदाचित एकाच गटामध्ये तीनही टीम्स एक एक मॅच जर जिंकले तर नेट रन नेट आणि एखाद्या संघ जर इथं 2 मॅच जिंकला तर तोच संघ हा सुपर एटमध्ये दाखल होणार आहे. JPL फॉर्मॅट आहे आपला हा, ज्याच्यामध्ये 1-4-6 असे क्रमवारी आहे अ गटात आणि ब गटामध्ये 2-3-5. त्यानंतर सुपर एटच्या लढतीमध्ये 1-4-6-8 आणि 2-3-5-7 हा ब गटात सुपर एट. मनसुब शाहचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. तर जाऊया मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहतोय इथे मॅच क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. पहिला चेंडू पाठवलाय मात्र मुख्य व्यासपीठावरती, सीमारेषेच्या बाहेर. पहिली गेंद पे 6 रन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या दरम्यान रिवर्स चेंडू पोचला गेला कव्हरला, सीमा रेषेच्या जवळपास. तिथे क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि विकी सुरेख. त्या दरम्यान अगदी आपण पाहतो 2 धावा. धापलक पुढे जाऊन पोहोचेल. धापलकर धावा संख्या 8. धाव फलकावरती धावा संख्या 8. या 2 संघांची पडली कॉलबॅकमध्ये एकमेकांसमोर गाठ. धाव फलकावरती धावा संख्या 8. 8 रन. विरोध तयार आहे. या दरम्यान रिवर्सचा प्रयत्न परत एकदा आपण पाहतो जो केला गेला. क्षेत्ररक्षक चिन्हवरती पोहोचतोय. इथे एक सिंगल मिळेल. धापलकर धावा संख्या 9. 9 रन. 9 धावा धावपालकरते आहेत. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी आपली क्रिकेटची स्पर्धा आहे. विशेष म्हणजे आज अगदी आपण पाहतो 14 फेब्रुवारीचा दिवस. टीमचं नाव फ्रेंड्स 11 आहे. म्हणजे एका बाजूला अगदी आपण पाहिलं तर आमचे पप्पूबा इनामदार आणि त्याचबरोबर आदरणीय आमचे अंबादाजी सोनवणे यांच्या मालकीचा संघ या दरम्यान आपण पाहतोय फ्रेंड्स 11 कोराळे. बिग हिट केलाय भूषण उघड्या सुद्धा मात्र अगदी आपण पाहतोय आक्रमक झालाय. चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर. छत्रपतींचा छावा. इथे मिळतील 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने अगदी आपण पाहतोय धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकावरती धावा संख्या जी आहे पुढे जाऊन पोहोचेल आता 15 धावा. दुहेरी अंकात धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय 15 रन. 15 वरती धावफलक निश्चितपणे पाहायला मिळतोय. गोलंदाज गोलंदाजीवरती तयार. यावेळेचा अगदी आपण पाहतोय फिरोज पठाणचा जोरदार अगदी चेंडू. या स्पर्धेचे समालोचक आदरणीय नरेश ढोमे सर फ्रॉम पिंपरखेड तालुका शिरूर जिल्हा पुणे. नरेश सरांच्या ठिकाणी आगमन होते. नरेश सरांचे मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान परत एकदा यावेळेस चेंडू हवेत झेल झाला आणि फलंदाज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये भूषण बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. परत एकदा यावेळेस चेंडू हवेत झाला आणि फलंदाज अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि एका बाजूला फ्रेंड्स 11 कोराळे. ही लढत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. योगेश पवार आयकॉन आहे फ्रेंड्स 11 कोराळे संघाचा.
दुसऱ्या बाजूने अगदी आपण पाहतोय प्रतीक देवरे आयकॉन या टीमचा आहे, परंतु आज इथे अगदी आपण त्याला पाहत नाही. आज बरेचसे टीमचे आयकॉन नाही आहेत, आयडॉल सुद्धा कमी प्रमाणात आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे मी मगाशी जे वाक्य सांगितलं जे आहे त्याच्यावरती आज तुम्हाला स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित असणारी आपली ही शिवजयंती आणि या शिवजयंतीचं औचित्य साधून आपण गेली 4 वर्ष भव्यदिव्य क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन नियोजन जे करत असतो आणि पहिल्यांदाच 15 वर्षानंतर नरेश सर 15 वर्षानंतर परत एकदा शिर्डी नगरीमध्ये भव्यदिव्य टेनिस बॉल क्रिकेटच्या स्पर्धा सुरू झालेल्या आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. मग एक काळ असा होता की शिर्डीतली डे नाईट क्रिकेटची स्पर्धा म्हणली की लोक आवर्जून सुट्ट्या टाकून बाबांचं पण दर्शन आणि क्रिकेटचा पण आनंद हा दुग्धशर्करा योग असायचा. म्हणजे काही ठिकाणी आजही म्हणजे आत्ता डे नाईट क्रिकेटची स्पर्धा सुरू झाली 4 दिवसापासून, पण त्याच्या अगोदर सुद्धा बरेच जण चर्चा करायचे की हा एक काळ होता शिर्डीमध्ये की शिर्डीमध्ये डे नाईट क्रिकेटच्या स्पर्धा व्हायच्या. युवा शिर्डी ग्रामस्थांना मनापासून धन्यवाद द्यावे लागतील ज्यांनी परत एकदा हा पायंडा सुरू केला. या दरम्यान चेंडू हा वेळ तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि अजून एक विकेट, बिग विकेट, योगेश पवार बाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. या दरम्यान चेंडू हा वेळ तिथे क्षेत्ररक्षक आहे आणि आपल्याला पाहायला मिळाली दुसरा फलंदाज बाद झालाय आणि योगेश पवारच्या जागेवरती आता दुसरा योगेश चाललाय, योगेश कानवडे याला आपण पाहणार आहोत. फ्रेंड्स 11 संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आर्या 11 विराट प्रतिष्ठानचा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. फ्रेंड्सवरून निश्चितप्रमाणे मी सांगत असतो की आयुष्यातलं एक अनमोल नातं म्हणजेच मैत्रीचं नातं आहे, निवडीचं नातं आहे. म्हणजे छोटे बापू आहेत पलीकडच्या बाजूला, नितीन भाऊ आहेत. नितीन भाऊ असं कधी झालंय का छोटे बापू म्हणजे जन्माला येण्याच्या अगोदर आपली नाती ठरलेली असतात, आपले वडील, आपली आई, बरोबर, आपली बहीण कोण, काका, मामा, चुलता, चुलती, जिच्याबरोबर 7 जन्माच्या गाठीमध्ये ते सुद्धा कदाचित नातं ठरलेलं असतं. मुलगा झाला तर बाबा मला माझ्याकडे मुलगी आहे, बरोबर, ही नाती ठरलेली असतात. असं झालंय का जन्माला अगोदर मित्र ठरलेला होता? असं होऊच शकत नाही. पर्सनल गोष्टी नको. एक सिंगल आली आणि सिंगलच्या रूपाने धापरक पुढे जाऊन पोहोचेल. धापरकर धावा संख्या 16. ताराचंद भाऊ हेच वैशिष्ट्य आहे ना, काय हेच मैत्रीचं वैशिष्ट्य आहे. एक वेळेस आपण आपल्या बायकोला काही सांगत नाही, आपण काय आईवडिलांना सांगत नाही, पण हक्काने मित्राला सांगतो, ही सगळ्यात महत्वाची बाब असते. नरेश सरांनी त्याच्या पुढचं वाक्य झाले, बायकोला काही गोष्टी कळल्या तर मरणच होईल डायरेक्ट. इकडे नरेश सरांकडे माईक आला का मग ते किस्से खूप भारी असतात, ते येतील तुमच्यापर्यंत. जाऊया मैदानाच्या इथे मात्र राखली की आता चेंडू खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा पुढे आला, हो हो हो, डायरेक्ट हिट आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत, डायरेक्ट हिट तर झालाय. लेकिन अभी सिग्नल कौन सा रहेगा, ग्रीन या रेड, पाहिजे मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या पंचांचा निर्णय काय आहे? फ्रेंड्स 11 आणि आर्या 11 हा सामना आहे. तिसरा सामना होईल मुंबई लायन्स वर्सेस हॉटेल निवांत, पहिल्या सामन्यातला पराभूत संघ. आणि OUT आउट, योगेश कानवडीची विकेट, फलंदाज धावबाद. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. तिथं पायरीवरती कोण बसले मित्रांना, त्या डगआउटच्या तिथे, त्यांना सांगा तिथं बसू नका. प्लेअरच्या जवळ कोणी थांबायचं नाही, कृपा करून सर्वांना हात जोडून विनंती. विकेट आली योगेश कानवडेच्या रूपाने. धक्का क्रमांक 3, धापरकर धावसंख्या 16 आहे. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये दुसरं चालू निलेश गायकवाड
याच्या रूपाने हे षटक अगदी आपण पाहतोय. काय गोलंदाजी बा. निलेश गायकवाडनी सगळ्यात मोठी विकेट घेतली पहिल्या चेंडूवरती योगेश पवारची. त्यानंतर एक सिंगल आली, पण पुढच्या चेंडूवरती फलंदाज रनआउट होताना पाहायला मिळाला. रिवाचा प्रयत्न अगदी आपण पाहतो या ठिकाणी केला गेला. चेंडू का परफेक्ट बॅटवरती येऊ शकला नाही. निर्धाव चेंडू आहे, धापलक स्थिर आहे, धापलक धावसंख्या 16 आहे. की आयुष्यामध्ये मित्र असावा, एक तरी हक्काचा मित्र असावा. पण तो कसा असावा? मित्र पाहिजे असा, कधी कधी तिड्यात, कधी कधी कोड्यात, तर कधी कधी गुढीत बोलणारा मित्र पाहिजे असा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय परत एकदा चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी तैनात. फिरोज चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळाले. याच्या अगोदर तर रनआउट सुद्धा फिरोज पठाणीच केला होता. चांगली फिकी होताना पाहायला मिळाली होती. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू फाईन लेगला सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आलाय. बॉल द्या. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. षटक क्रमांक एकदा आपण पाहूया. 2 या ठिकाणी संपले गेलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 3 बाद 20 धावा 20 रन. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. 2 षटकात संपली. 20 धावा 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. आर्या 11 विराट प्रतिष्ठान वर्सेस फ्रेंड्स 11 ही लढत मैदानाच्या आत. मित्र पाहिजे असा, कधी सुख वाटणारा, कधी दुःख वाटून घेणारा, कधी समजून घेणारा, तर कधी कधी समजून सांगणारा मित्र पाहिजे असा. मित्र पाहिजे असा, कधी आपलंसं करणारा, कधी अश्रू पुसणारा, तर कधी कधी हक्काने ओरडणारा आणि गरज पडली तर कानशिलात वाजवणारा मित्र पाहिजे हक्काचा. मित्र पाहिजे असा, नेहमी मन जाणणारा, सतत हृदयात बसणारा, तर कधी कधी गालातल्या गालात आपलं चांगलं काम पाहून हसणारा आयुष्यामध्ये मित्र पाहिजे एक असा, तो पण हक्काचा. पलीकडे नितीन भाऊ, छोटे बापू हक्काची माणसं आहे. ताराचंद भाऊ हक्काची आहेत. मला नाही वाटत युवा शिर्डी ग्रामस्थ कधी गेला आणि त्यांना नाही म्हटलेत का, म्हणलेत कधी, आणि म्हणू शकत नाही. श्वास हक्काची माणसं आहेत, बाकी काहीच नाही. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू होईल. फिरोज पठाण प्रत्येकदा गोलंदाजीवरती तयार आहे. पाहूया मैदानाच्या आतमध्ये फिरोज इथे कशा प्रकारची कामगिरी करतोय. 2 षटकं संपलीत. 20 धावा आहेत. समय पे ध्यान दीजिए. आर्या 11 विराट प्रतिष्ठान. वेळेचं थोडंसं आपण लक्ष द्या वेळेकडे. बंटी तिडके सर कॅप्टन. रिवाचा प्रयत्न आणि मोठी विकेट आली आहे. फलंदाज बाद दांडीगुल. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथं अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये अजून एक विकेट येताना पाहायला मिळाली आणि ती विकेट आहे इथे सर्जिल बागवान. बरं, सर्जिल बागवानची कामगिरी काय, तालुका आउट बॅट्समन आहे तो, इथे बाद होताना पाहायला मिळालाय. सर्जिल बागवान मोठी विकेट आली आणि आता सर्जिल बागवानच्या जागेवरती नी बॅटर मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहूया तो असेल
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहू. अजय गांगुडे चित्रपट अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचलाय. धापलकाची धावसंख्या आहे 21 धावा. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे चालू आहे 3ऱ्या क्रमांकाचं. गोलंदाजीवरती अगदी आपण पाहतोय इथे फिरोजची थोडीशी चर्चा अगदी आपण पाहतोय. बंटी सर आणि फिरोज यांच्यामध्ये होताना पाहायला मिळते. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय की एएस स्पोर्ट्स जे आहे आपले समीर भाई शेख याच्या माध्यमातून बॅट या ठिकाणी विक्रीसाठी आहेत. तर ज्या ज्या खेळाडूंना या ठिकाणी बॅट्स पाहिजे असतील तुम्ही संपर्क करू शकता. संपर्क कुठे करायचा तर जिथे डगआउट आहेत खेळाडूंचे त्याबरोबर त्याच्या बॅक साईडला एक सियाज गाडी आहे तिथे तुम्हाला त्या बॅट मिळणार आहे. एएस स्पोर्ट्स समीरभाई शेख यांच्याशी आपण संपर्क करा. सर बोला काय. इथे अगदी आपण पाहतोय पुलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी आपण पाहतोय परत एकदा निर्धाव येताना आपल्याला पाहायला मिळेल. या दरम्यान अगदी आपण पाहतोय उंची खूप आणि इथे झेल झाला. धक्का क्रमांक 5. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. अजून एक विकेट यात्रा पाहायला मिळाली आहे. फ्रेंड्स 11 संघ थोड्याशा म्हणण्यापेक्षा खूप साऱ्या अडचणी सापडल्या. कॉलबॅकच्या राऊंडमध्ये अगदी आपण पाहतोय फ्रेंड्स 11 हा संघ इथे खास करून विकेट थांबवायला पाहतोय पण विकेट थांबायला नाही. योगेश पवारनी सुरुवात अतिशय सुरेख केली. भूषण उगणे सुरुवात अतिशय सुरेख केली. परंतु अगदी आपण पाहिलं की धापलकावरती धावसंख्या ज्यावेळेस 15 होती तिथं जी पहिली विकेट आली आणि तिथून पुढे धावपलक जो थंडावलाय मंदावलाय इथे धावपलक थांबल्यालाच पाहायला मिळालेला आहे. तो सातत्याने पुढे जाणं टीमसाठी गरजेचं आहे. तो पुढे जाताना पाहायला मिळत नाही आहे. फिरोज अगदी आपण पाहतो इथे बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचलेला अगदी आपण पाहू. स्वतः दादाबाई शेख फ्रॉम पडेगाव श्रीरामपूर एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून अगदी ख्याती असलेला हा खेळाडू. वेळ खूप जातोय. पंचांना विनंती असेल सर खेळाडूंना सक्त ताकीद देत चला अन्यथा पॅनलाइज करा. ते परमिशन तुम्हाला आहे कमिटीची आहे कमिटीचं परमिशन तुम्हाला आहे. 3रं षटक चालू आहे सर. हलक्यातून चेंडू यात्रा अगदी आपण पाहतोय जो खेळलाय एक सिंगल आरामात येताना आपल्याला पाहायला मिळते. धापलक एकीने पुढे जाईल. धापलकाची धावसंख्या आहे 22 धावा आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. शिवजयंतीचा 16 आहे. 7 दिवस क्रिकेटच्या स्पर्धा. 8व्या दिवशी आपण इथे याच मैदानावरती आपल्या युवाशेरी ग्रामस्थ आयोजित खास महिला भगिनींसाठी खेळ रंगला पैठणीचा अर्थात न्यू होम मिनिस्टर सादर करते सिने अभिनेते क्रांतीनाना मळेगावकर आणि बाल गायिका सह्याद्री चॅनल TV स्टार सह्याद्री मळेगावकर. तळ्यात मळ्यात फेमस. इथे अजून एक विकेट आली. धक्का क्रमांक 6. साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी.
इथं अगदी आपण पाहतोय की या तिसऱ्या षटकामध्ये फिरोज पठाणची कामगिरी आपण पाहिली तर फिरोज पठाणनी धावा खर्च केल्या, 2 विकेट मिळवल्यात, 3 काय गोलंदाजी आणि फिरोज पठाणची कामगिरी आपण पाहिली तर 2 षटकात त्यांनी धावा खर्च केलेल्या आहेत त्या एकूण 17 आणि विकेट मिळवल्या 4. फिरोज पठाण. एक सूचना आहे इथे माझ्या डाव्या बाजूला जिथे गेट आहे तिथं गेटजवळ ज्यांनी गाड्या लावलेल्या त्या गाड्या काढून घ्या. उजव्या बाजूला ज्या गाड्या लावलेल्या गाड्या काढून घ्या. क्रेन येते आतमध्ये, क्रेन येते, क्रेन. इथे समोलन कक्षाच्या पाठीमागे पण काही गाड्या आहेत. शाईन गाडी मला वाटतं 340 नंबर, नवीन भाऊ शेजवळ. एक ॲक्टिव्ह आहे 0669 4729 नंबरचे ॲक्टिव्ह आहे, काढून घ्या. चला मॅच सुरू करू आपण. मॅच थांबू नका सर. बंटी सर, आता शेवटची सूचना तुमच्यासाठी ॲज अ कॅप्टन म्हणून. या दरम्यान आपण पाहतोय चेंडू हवेत आणि अजून एक विकेट. गौरव नेक होता, मोठी विकेट आली. दादाभाई शेख बॅटर आउट. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. दादाभाई शेख याच्या रूपाने धक्का क्रमांक 7वा बसलाय. 7 बाद धावफलकावरती धावसंख्या 22 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल एका पाठोपाठ बसले धक्के. इथं संघाला सावरणारा फलंदाज नक्की कोण असेल ते आपल्याला पाहिजे. गोलंदाज आलाय, गोलंदाजी मार्कावरती आपण पाहतोय इथे ओमकार उदावन, टाकळी डोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर या गावाला बिलॉंग करणारा ओमकार आहे. एक प्युअर ऑलराऊंडर म्हणून भूमिका बजावतोय. 340 नंबरची शाईन नवीन भाऊंची गाडी बाजूला घेणं गरजेचं राहील. चावी पाठवा नवीन भाऊ कोणाकडे तरी. ओमकार या दरम्यान अगदी आपण पाहतो गोलंदाजीवरती तयार आहे. 7 फलंदाज बाद आहेत. स्ट्राईकला सुनील नवले. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू लॉंग ऑफला खेळला. तिथे एक धाव तर आरामात येईल. एका धावन सेकंद धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. 23 वरती धावफलक कम से कम अगदी आपण पाहतोय की इथे 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर इथं 50, 55 किंवा 60, कारण आम्ही एक सामना पाहिला आहे 50 बनवत असताना त्या झाल्या नाहीत, त्या झालेल्या नाही आहेत. आणि आम्हाला तेच पाहिजे की इथे मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. तुम्ही पाहा, तुमचा जो एक आत्मविश्वास असतो ना, हा सगळ्यात महत्त्वाचा असतो आणि तो इथे कुठेतरी तुमचा वाढणं गरजेचं राहील. या दरम्यान अगदी आपण पाहतोय हा चेंडू अतिशय सुरेख निश्चितप्रमाणे अजून 2 गाड्या आहेत का तिथे. बर्फमॅन HF डिलेक्स गाड्या काढून घेणार. 2 व्हीलर ताबडतोब क्रेन येते. (1566) क्रमांकाची गाडी 9250. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय मिड विकेटला पाठवलाय, सीमा रेषेच्या बाहेर आहे. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय षटकाराच्या रूपाने वाढेल. 31 धावा षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 31 रन 31 वरती धावफलक या दरम्यान आपण पाहतोय. विशेष करून अगदी आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये इथे फ्रेंड्स 11 आर्या 11 विराट प्रतिष्ठान ही लढत चालू असताना
कमी धावसंख्येवरती सामना रंगला जाणार की इथून पुढच्या काही राहिलेल्या षटकांमध्ये धावफलक हा उभारला जाणार. कारण धावफलक आता अशा व्यक्तींना उभारायचा आहे, अशा खेळाडूंना उभारायचा आहे की ज्यांना गोलंदाजी करायची. त्याच्यामुळे त्यांना त्यांचा प्रेशर जर कमी करायचा असेल तर फलंदाजी सुद्धा करावीच लागेल. रिवाचा प्रयत्न आहे. इथे प्रसाद रणमळ्याच्या बॅटमध्ये चेंडू येऊ शकला नाही. चेंडू डॉट इथून आपल्याला पाहायला मिळेल. आज इथे सुनील नवले, प्रसाद रणमळे यांना आपण गोलंदाजी करताना सुद्धा पाहिलेलं आहे. यांना गोलंदाजी पण करायची आहे आणि त्यामुळे सुनीलला आणि प्रसादला इथे कोणत्याही परिस्थितीमध्ये धावफलक हा मोठा करावाच लागणार आहे. ओमकार उदावंत इथं अगदी आपण पाहतोय षटकारानंतर चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला आहे. विशेष म्हणजे अगदी आपण पाहिलं तर इथे खास करून धावफलक जेवढा कमी ठेवता येईल त्याचा फायदा RJ11 विराट प्रतिष्ठान संघाला होणार आहे. परफेक्ट यॉर्क इथे मात्र चेंडू काही बॅटमध्ये येऊ शकला नाही. षटक क्रमांक 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती आहे 7-31. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला भव्य शिवजयंतीच्या सोहळ्यासाठी खास महिलांसाठी आपण जो कार्यक्रम घेतोय खेळ रंगला पैठणीचा न्यू होम मिनिस्टर आणि पहिल्या क्रमांकासाठी इलेक्ट्रिक टू व्हीलर आहे. आदरणीय आमचे महेश भाऊ कोते पाटील शिवनेरी उद्योग समूह महाराष्ट्र राज्य यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचंही मनापासून या ठिकाणी स्वागत. निलेश गायकवाड याला आपण परत एकदा पाहणार आहोत. इथे गोलंदाज मार्कवरती 4 वर संपलेले आहेत. 31 धावा आहेत. 7 फलंदाज बाद. गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान अगदी आपण पाहू निलेश आणि स्ट्राईकला आहे सुनील नवले. बिघिड केलाय परंतु चेंडू हवेत. तिथे क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि विकेट नंबर 8 फलंदाज बाद. पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी डांगे बंधू प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. 8वा फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. 8-31. 5वं षटक चालू आहे. निलेश गायकवाड इथे गोलंदाज मार्कवरती आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल तो असेल संतोष फुलारे. याला आपण पाहणार आहोत. पाहूया काय करावं मैदानाच्या आतमध्ये करतोय. मित्रांबद्दल आपण चर्चा करत होतो. सगळा मित्रपरिवार आज परत एकदा या मैदानावरती एकवटलेला पाहायला मिळतोय. सातत्याने ज्या ज्यावेळेस अगदी आपण पाहतोय आयुष्यामध्ये कुठलंही दुःख असेल सुख असेल आणि तिथं जर मित्र नसतील तर आयुष्य व्यर्थ आहे. जोरदार बॅट फिरवली गेली. चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाही की मित्र पाहिजे असा योग्य ती वाट दाखवणारा तर कधी कधी कौतुकाने पाहणारा संकटामध्ये मदतीचा हात होणारा आयुष्यामध्ये मित्र पाहिजे असा. ओठावर हसू आणणारा, कधी डोळे वटारणारा आणि चुकलंच तर कधी कधी कान धरणारा आयुष्यामध्ये मित्र हक्काचा पाहिजे असा. या दरम्यान अगदी आपण पाहतोय धावफलकावरती धावसंख्या निश्चितप्रमाणे जर आपण पाहिली या ठिकाणी निश्चितच एका लेगबाईच्या रूपाने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल. धावफलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आत्ता 32. या दरम्यान अगदी आपण पाहतो चेंडू कव्हरला जो खेळला गेला दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय जगन्नाथ भाऊ गोंदकर पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालेले. त्यांचं मनापासून ठिकाणी स्वागत, हार्दिक स्वागत आहे. धावफलक वाढलाय. धावफलकावरती धावसंख्या अगदी आपण पाहतोय 33 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.
33. 8 फलंदाज बाद, 8 बाद 33 धावा आहेत. निलेश गायकवाड गोलंदाज मार्कवरती आहे आणि स्ट्राईकला जर अगदी आपण पाहिलं तर संतोष याला आपण पाहतोय. यावेळेचं चेंडू अगदी आपण पाहिले हलका तरी खेळला आहे. धावबाची संधी इथे फिकी खराब आणि हो बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक नव्हता. त्या दरम्यान अगदी आपण पाहिले एक धाव आरामात आली. धापलेकर धावा संख्या 34 धावा. की आयुष्यामध्ये जीवाला जीव देणारा, कधी कधी भाव पण खाणारा आणि कधी कधी भाव देणारा मित्र पाहिजे असा. कधी तिखट बोलणारा, कधी तिखट वागणारा, तर कधी गुढी लावणारा, मंजूळ पाव्यासारखा, दुधाच्या खव्यासारखा आयुष्यभर साथ देणारा एक तरी मित्र हक्काचा पाहिजे असा. आणि हक्काची मंडळी आहेत म्हणजे प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेली आपण पाहतोय, मुख्य व्यासपीठावरती अगदी आपण पाहतोय. या दरम्यानचा चेंडू सुरेख, इथे चेंडू डाट येताना आपल्याला पाहायला मिळेल. निर्धार चेंडू येताना आपल्याला पाहायला मिळाले आणि धापलेकरती धावत संख्या जर आपण पाहिली तर ती आहे 8 बाद 34 धावा. इथे षटक क्रमांक 5 निश्चितप्रमाणे संपले गेले. ट्रान्सफर वाजला जाईल. कॅमेरामॅन सुमित आगे सर फोकस करिए, आगे फोकस करिए. कॅमेरामॅन सुमित तिवारी. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. केक कापलाय मला वाटतं पलीकडच्या बाजूला, बरोबर ना? सेलिब्रेशन केलं जाते, केक कापला जातोय आणि मला असं वाटतंय की मित्रांच्या माध्यमातून आमच्या मैत्रीचा व्हॅलेंटाईन डे पलीकडच्या बाजूला साजरा केला जातोय. सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की. शेवटचं षटक आता मैदानाच्या आतमध्ये टाकलं जाईल आणि गोलंदाज बंडी तिडके सर अर्थात कॅप्टन विशाल तिडके. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाजी मार्क करतोय. लेग बायचवर पण एक सिंगल आली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे चालू आहे आता शेवटचं. क्रेन अगदी आपण पाहतोय येते. पहा प्रत्येकाची तगमग आपल्याला पाहायला मिळते. युवा नेते आमचे नितीन भाऊ आहेत, आमचे छोटे बापू आहेत, ताराचंद भाऊ निश्चितप्रमाणे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगन्नाथ भाऊ आहेत. खूप सारा मित्रपरिवार निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. खास करून युवा शेडी ग्रामस्थ यांच्यावरती नितांत प्रेम करा सगळा मित्रपरिवार या ठिकाणी आपल्याला मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळतोय. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू मिड विकेटला पाठवलाय सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या रूपाने धापलक वाढला. धापलकावर धावत संख्या पुढे जाऊन पोहोचते ती असेल 41 धावा. मुंबई लायन्सचा कॅप्टन, मुंबई लायन्स कॅप्टन संपर्क करा. मुंबई लायन्स आपण या ठिकाणी संपर्क करणं गरजेचं राहणार आहे. बंडी तिडके अगदी आपण पाहू परत इथं गोलंदाजीवरती तयार. डावखुऱ्यात आणि मार आहे. डान्सिंग डाऊन द विकेट अगदी आपण पाहतोय. इथे चेंडू का बॅटवरती येऊ शकला नाही. प्रसाद रनमाळे कोराळे गावालाच बिलॉंग करणारा एक हक्काचा मित्र पण आहे. एक कोपरगावची क्रिकेटची स्पर्धा संपली आणि अचानक पाऊस लागल्यानंतर प्रसन्न सांगितलं सर आज मुक्काम आमच्या घरी, आता घरी जायचं नाही. एक हक्काचा मित्र. या दरम्यान अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेटला सीमा रेषेच्या बाहेर. अजून एक षटकार. छेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. धापलक वाढला. आणि अजून एक षटकार. छेरन. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अन्ना मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार.
53 वरती धावफलक बंटी तिडके सर यांच्यावरती केले जाणारं सातत्याने आक्रमण अगदी आपण पाहिले 3 षटकार आतापर्यंत आले त्या ओव्हरमध्ये. प्रसाद रणमाळे या दरम्यान आपण पाहतोय परत एकदा वा वा प्रसाद रणमाळे शेवटच्या षटकात जे काही 4 षटकार खेळलेत मित्रांनो, 4 षटकार आवडले असतील त्यातल्या त्या 3 लागोपाठ आहे. एकदा जोरदार टाळ्या प्रसाद रणमाळेसाठी. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. एक डाव या ठिकाणी संपला. 8 बाद 59. काय तगडी धावसंख्या उभारली पा. म्हणजे आपण चर्चा करत होतो की 45-50 तरी होणं गरजेचं आहे, पण इथे 59 बनवले गेलेले. चांगली धावसंख्या उभारली गेली. फ्रेंड्स 11 कोराळे संघाकडून 60 धावसंख्येचा पाठलाग आर्या 11 विराट प्रतिष्ठान या टीमला करायचा आहे. पलीकडच्या बाजूला क्रेन निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय आमचे जगन्नाथ भाऊ गोंदकर पाटील यांच्या सौजन्याने निश्चितप्रमाणे हे क्रेन आपल्याला पाहायला मिळतंय. आमचे शुभम भाऊ गोंदकर मी मनापासून धन्यवाद देईल. 59 चांगली धावसंख्या उभारली गेली. 60 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी जो करायचा. फ्रेंड्स 11 चला योगेश सर, योगेश पवार थोडी घाई करू सर आपण आता. चला आर्या 11 चला मैदानात ताबा सोडा आणि टीम क्षेत्ररक्षण लावण्यासाठी चला मैदानाच्या आतमध्ये. थोडी घाई करणं गरजेचं राहील कारण 6 मॅच आहे आज आणि आता दुसराच सामना चालू आहे. हॉटेल निवांत आणि मुंबई लायन्स टॉससाठी. मुंबई लायन्स हॉटेल निवांत आपण टॉससाठी. एक डाव या ठिकाणी निश्चितप्रमाणे अगदी आपण पाहतोय जो संपला गेलेला आहे. मित्राबद्दल बरीचशी चर्चा केली ताराचंद भाऊ, पण एक वाक्य सांगेल आता नितीन भाऊ. चहा पिता पिता ऐका. चहा पिण्यासाठी वेळ कोणताही चाल बरोबर ना. चहा पिण्यासाठी वेळ नसते पण चहा वेळेतच लागतो. वेळेत चहा लागतो. पण एक वाक्य सांगेल की चालताना जरा जपूनच चालावं. कधी कधी रस्ता देखील आपला मार्ग बदलतात. चालताना जरा जपूनच चालावं. कधी कधी रस्ता देखील आपला मार्ग बदलतात. बोलताना जरा जपूनच बोलावं. कधी कधी शब्द देखील आपला अर्थ बदलतात. मागताना जरा जपूनच मागावं. कधी कधी देणारे सुद्धा भलते देऊन जातात. ऐकताना जरा जपूनच ऐकावं. कधी कधी आपले कानच आपल्याला धोका देतात आणि आयुष्यामध्ये मैत्री करताना जरा जपूनच करावी. कारण कधी कधी आपले जवळचे मित्र ते पण स्वार्थी मित्र कधी धोका देऊन जातात हे सांगता येत नाही. थँक्यू. यानंतर असेल आदरणीय नरेश ढोमे सर. मनापासून धन्यवाद. हॅलो, आज फ्रेंडशिप डे. हॅलो, प्रेम तेथे वास करी मुखी उच्चारित हरी. प्रेम यावे तया गावा चोजवीत या वैष्णवा. प्रेम पाठी लागे बळे भक्त देखून या भोळे. प्रेम न वजे दवडिता शिर बळे तेथे कथा. तुका म्हणे थोर आशा प्रेमा घरी विष्णुदासा. आज व्हॅलेंटाईन डेच्या सर्वांना शुभेच्छा. प्रेम न बाढ़ी उपजे प्रेम न हाट बिकाय. राजा परजा जेही रुचे शीस देश हो जाय. कहेत कबीर पोथी पढ़ी पढ़ी जग मुआ पंडित भया न कोय. धाई अक्षर प्रेम का पढ़े जो पंडित होय. आणि निश्चित आज प्रेम व्यक्त करण्याचा दिवस आहे. आपण आपल्या भावावरती प्रेम व्यक्त करू शकता, बहिणीवरती प्रेम व्यक्त करू शकता, मित्रावरती प्रेम व्यक्त करू शकता. ते फक्त प्रेयसीवरच प्रेम व्यक्त करायचं असं कोणी सांगितलंय तुम्हाला? हा, यस.
आणि आजच्या या अशा सुंदर दिवशी आपलं सर्वांचं, ज्यांनी या जगाला प्रेमाचा संदेश दिला, या जगाला शांतीचा संदेश दिला, ज्यांनी एकोपा शिकवला, त्या सच्चिदानंद सद्गुरू साईराज महाराजांच्या पवित्र भूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग 4थे वर्ष आहे. मात्र 4थं वर्ष असताना देखील पहिल्यांदाच आपण डे नाईट क्रिकेटचा प्रयोग करतोय आणि तो भलताच यशस्वी ठरतोय. मला वाटते 15 वर्षानंतर हा महोत्सव डे नाईट क्रिकेटचा आपल्या समोर येतोय. पायचे सुरुवात होते, पहिलाच बॉल, रिव्हर्स अटेम्प्ट आणि यस षटकार. सलामीची जोडी मैदानामध्ये. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. बघा इथे धावफलकावरती असतील 6 धावा. पहिल्या षटकावरती ओमकारच्या बॅटमधून षटकार आलेला आहे. विशाल तिडके, ओमकार ही जोडी मैदानामध्ये आपण बघू शकतो. ओमकारनं पहिला चेंडू षटकार ठोकून केली सुरुवात आणि षटकार कोणाला ठोकलाय? दादाभाई शेखला. डाव्या हाताने ओव्हर द विकेट, स्क्वेअर कट, मागे गेला चेंडूला, पुश केला. पाहिलं आपण डीप थर्ड मॅन सीमारेषा बाहेर चेंडू, मिळताय 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार, रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. आपण बघू शकतो 6 षटकांची मॅच आहे. 70 धावांचा पाठलाग इथे करायचा आहे. माफ करा, 60 धावांचा पाठलाग करायचा आहे. आणि पहिलं षटक इथे येत आहे. पहिल्या 2 चेंडूमध्ये आल्यात 10 धावा. काय शानदार सुरुवात आहे ओमकारची. दादाभाई शेख सारख्या तगड्या गोलंदाजावरती इथे झालेलं आक्रमण आपण बघतोय. डाव्या हाताने पुन्हा एकदा तयार असेल. पॉवर प्ले सुरू आहे. यास हवेतून फटका खेळला जरूर, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेवरती आहे. तिकडून तो येणार आहे 2 धावा. इथे प्राप्त होत आहे धावफलकावरती 12 धावा. सुरुवात निश्चित चांगली आहे. आज प्रेक्षकांसाठी देखील मोठी पर्वणी आहे. दररोज एक स्पोर्ट्स सायकल प्रेक्षकांसाठी आपण देतोय आणि त्यासाठी लकी ड्रॉ, उपस्थित असलेल्या प्रेक्षकांनी लकी ड्रॉचं कुपन घेणं गरजेचं आहे. हे कुपन फक्त ₹10 ला मिळणार आहे. 10 रुपये खर्च करा आणि मस्तपैकी 10,000 रुपयाची सायकल घरी घेऊन जा. दररोज एक, आज दिवस 4था आहे. ज्यांना कुपन पाहिजेत ते अवेलेबल आहेत. आमचे व्हॉलंटियर्स आपल्यापर्यंत पोहोचतील. त्यांच्याकडून 10 रुपये खर्च करून आपण कुपन विकत घ्या आणि निश्चित लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. इथे वाईट चेंडू आहे. हेमंत कोळी सर आणि हा गेला वाईट बॉल. बजरंग मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून वाईट बॉलची आक्रमण. बॅकफूट वरून पूल केला चेंडूला. यावेळेस मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल प्राप्त होणार आहे विशाल तिडकेला. धावफलकावरती 15 धावा. षटक क्रमांक पहिलं मैदानामध्ये अजून सुरूच आहे. दादाभाई शेख 10 धावांची सरासरी अपेक्षित होती. 6 षटकामध्ये विजयासाठी 60 धावांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये पहिलं षटक हे निर्णायक असतं, महत्त्वाचं ठरतं. या मॅचमध्ये मात्र हे षटक अत्यंत खराब आलेलं आहे गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी. अर्थातच शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. फ्रेंड्स 11 कोराळे विरुद्ध आर्या 11 विराट प्रतिष्ठान या 2 संघामध्ये मॅच आहे. फ्रेंड्स 11 कोराळे संघाने 59 धावा बनवल्या होत्या, तर आर्या 11 विराट प्रतिष्ठान संघाला 60 धावांची आवश्यकता असताना पहिलं षटक संपलंय. धावफलकावरती आहेत तब्बल 16 धावा. चांगली सुरुवात. दुसरं षटक निश्चित एंड बदललं जाणार आहे आणि दुसऱ्या एंड कडून नवीन गोलंदाजाचा वापर होईल. गोलंदाज आहे तिकडे भूषण उघडे.
शिर्डी आणि परिसरामध्ये देखील अनेक ताकदवान गुणवान खेळाडूंची उपलब्धी आहे. त्याची प्रचिती मागच्या 3 वर्ष आपण या स्पर्धेच्या माध्यमातून घेतलेली आहे. शिर्डी प्रीमियर लीग, महाराष्ट्राची अस्मिता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून युवा शिर्डी ग्रामस्थ दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन करत असतात. यावर्षी देखील छत्रपती शिवाजी महाराज चषक 2024चं अत्यंत थाटात आयोजन. 4थ्या दिवशी आपण या रंगतदार सोहळ्याचा अनुभव घेतो. इथे पाहिजे खोलवर टप्प्याचा चेंडू रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न फसलेला आहे. काही बॉल असे असतात की ते रिव्हर्स खेळणं निश्चित कठीण ठरतं, परंतु रिव्हर्स हा फटका असा आहे की तो प्री डिटरमाइंड आहे. फलंदाजाला तो खूप लवकर एक्झिक्यूट करावा लागतो, खूप लवकर पोझिशनमध्ये यावं लागतं, तेव्हा तो फटका खेळता येतो. आणि त्यामुळंच गोलंदाजाने जर ओळखलं तर मग मात्र कठीण परिस्थिती होऊ शकते. इथे चांगला चेंडू आहे, गुड लेंथ वरती पडल्यानंतर उजव्याच्या बाहेर निर्धाव असेल, एक सिंगल मिळणार नाही, एकही धाव नाही. धावफलकावरती 16 धावा. पहिल्या षटकामध्ये धावांचा मोठा पाऊस पडला होता, दुसऱ्या षटकामध्ये मात्र धावा थांबलेल्या आहेत. 16 वरती स्थिर धावफलक आपण बघतोय. पहिले 2 चेंडू गोलंदाज भूषण उघडेला आपण इथे बघतोय. या स्फुलर लेनचा चेंडू चूक केली, इथे टप्पा पुढे टाकला, विस्फोट या चेंडूवरती घडून आणला. मिळतायत 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. थँक्यू डीजे. यावेळेस थोडासा लेग स्टंप वरती चेंडू होता, हलकासा फिरवण्याचा प्रयत्न होता. फलंदाज खरं तर पोझिशन मध्ये होता, हाफ व्हॉली त्याला हवा होता, मात्र त्याने बघितलं की चेंडू थोडासा अलीकडे म्हणजे गुड लेंथ वरती टाकला, डाव्या वरती टाकला, फिरवण्याचा प्रयत्न फसलेला आहे. धावफलकावरती आपल्याला बघायचे धावा 22 आहे. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू असताना पुन्हा एकदा गोलंदाज भूषण. यासो पुन्हा शॉट ऑफ लेनचा हुक केला, चांगला फायदा, खरपूस समाचार, दुसरा षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. ओमकार उदावंत, काय खेळाडू आहे हा. भरपूर एनर्जी, भरपूर पोटेन्शियल असलेला खेळाडू. दुसऱ्या षटकामध्ये आपण ओंकार उदावंतला बघतोय. इथे त्यानं आतापर्यंत 3 षटकार, 1 चौकार ठोकलाय आणि स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 28 धावा, त्यापैकी 27 धावा या ओंकार उदावंतच्या आहेत. माफ करा, 26 धावा. 26 धावा म्हणजे धावांचा गोवर्धन त्यानं बॅटने उचललेला. जगाला प्रेमाचा संदेश कोणी दिला असेल तर ते भगवान श्रीकृष्ण आहेत. आणि भगवान श्रीकृष्णाने गोवर्धन आपल्या करंगळीवरती उचलला होता. इथे तोच प्रेमाचं प्रतीक असलेला क्रिकेटचा खेळ आणि इथे ओमकार धावांचा गोवर्धन उचलतोय. वाह, सुंदर फटका, नजाकत या फटक्यामध्ये. कव्हर ड्राईव्ह, डीप एक्स्ट्रा कव्हर, सीमारेषा फोडली. 4 भिडू दे साऱ्या गगनात ललकार. रॉयल हैदराबादी बिर्याणी शिर्डी यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती धावा आहेत 32. षटक क्रमांक 2 संपलेले आहेत. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 16. आपण चर्चा करत होतो शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांच्याकडून ओहोर संपली. 2 षटकांचा खेळ इथे संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा, अर्ध्यापेक्षा जास्त धावा पहिल्या 2 षटकामध्येच ओमकार उदावंतच्या झंझावातासमोर निर्माण झालेल्या आहेत. काय खेळाडू आहे ओमकार उदावंत. आपण बघूया स्ट्राइक एंड वरती डावखुऱ्या हाताचा फलंदाज विशाल तिडके. शांत आहे तो. एका बाजूला नॉन स्ट्राइक एंडला प्रेक्षकांच्या भूमिकेत आहे. 1 चेंडू खेळला, 1 धाव काढून त्याची आपली जबाबदारी त्याने पूर्ण केलेली आहे. पुन्हा एकदा तो स्ट्राइक एंड वरती गोलंदाज सुनीलचा चेंडू. यावेळेस पाहायचंय फॉलो थ्रू मध्ये निश्चित वेगवात पोहोचला तिथे, मात्र त्यापेक्षाही ओमकार उदावंत अतिशय वेगवान होता. दुसरा चेंडू खेळताना 2 धावा
इथे पूर्ण केलेल्या आहेत त्या फलंदाज विशाल तिडकेनं. 33 धावा धावफलकावरती, मात्र 27 धावांची आवश्यकता. चेंडू शिल्लक आहे 23. काय मॅच आहे. एक सिंगल धाव या चेंडूवरती, पुन्हा एकदा एकच धाव. इथे 2 चेंडूवरती 2 धावा. नॉन स्ट्राईक, स्ट्राईक एंडला ओंकार. निश्चित चांगला चेंडू. मुंबई लायन्स संघाचे संगणक आपण ताबडतोब संपर्क करा. विशाल कोते, मुंबई लायन्सचे संगणक विशाल कोते यांना विनंती, आपण लगेच संपर्क करा. जाऊया मैदानामध्ये. सुनीलच्या हातामध्ये चेंडू सोपवला. प्रतिम चेंडू होता या अगोदरचा. ओहो, लेंथ बॉल उचललाय क्षेत्ररक्षक तिथे. टेकन, व्हेरी गुड कॅच. तळपणारा सूर्य मध्यान्नीवरच मावळला. संधी साधुनी थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. इथे बाद होईल ओमकार उदावंत. आज निश्चित ज्या लय मध्ये होता ओमकार उदावंत, हा जो त्याने ग्लान्स केला होता तो सुद्धा निश्चित एक चांगला फटका होता. मात्र जी लेंथ कव्हर करायला पाहिजे होती बॉलनं, तेवढी लेंथ मिळाली नाही. आणि स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षकानं अत्यंत सुंदर कॅच इथे पकडला. पहिला फलंदाज गमावलाय. 33 धावसंख्येवरती पहिला धक्का. आर्या 11 विराट प्रतिष्ठानला. नवीन फलंदाज वैभव जाधव मैदानामध्ये दाखल होईल. सुनीलनं पहिलं यश मिळवून दिलेलं आहे. आतापर्यंत निश्चित ओंकार उदावंतनं आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. चांगला स्टार्ट त्याने दिलाय. संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर केलेलं आहे. ज्या पद्धतीनं तो खेळत होता, मात्र पाहायचे हा धावांचा धबधबा इथून पुढे आता चालू राहील का. वा, डावा पाय पुढे टाकला, बॅट पॅड एकत्र आणलं. परफेक्ट फॉरवर्ड डिफेन्स आपण पाहिला. कव्हरचा क्षेत्ररक्षक डीप मधून आला. एक सिंगल इथे प्राप्त होणार आहे. धावफलकावरती धावा 34. सुनीलचं कौतुक करावं लागेल. त्याने खरं तर दुथडी भरून वाहणारी नदी बांध टाकून रोखलेली आहे. भक्कम बांध त्याने इथे टाकलेला आहे. ज्या पद्धतीनं पहिल्या 2 षटकामध्ये धावा आल्या होत्या 32, 16 धावा प्राप्त झाल्या होत्या. आणि तिसऱ्या षटकामध्ये अद्यापपर्यंत फक्त 2 धावा. आणि ओमकार उदावंत जो गोलंदाजांचा फडशा पाडत होता त्यालाच तंबूच्या आश्रयाला पाठवलाय. याबरोबरच लेंथ बॉल होता. फाईन स्निक आपण बघू शकतो तिथे. क्षेत्ररक्षण फाईन लेगला एक सिंगल. आणि धावफलक 1 ने पुढे पोहोचणार आहे. 35 धावा. एक धाव देखील खूप महत्वाची असणार आहे इथून पुढे, ज्यावेळेस दोन्ही फलंदाज नवीन आहेत. कारण आपण बघू शकतो जरी 2 षटकं मैदानामध्ये असेल विशाल तिडके, तरी त्याने फक्त 2 चेंडू खेळलेले आहेत. आता 3 चेंडू त्याने खेळलेले आहेत. 3 धावा त्यानं बनवलेल्या आहेत. तर वैभव जाधवनं 1 धाव आतापर्यंत नोंदवलेली आहे. धावफलकावरती 34. 35 धावा. इथे पुन्हा एकदा ग्लान्स करायचा प्रयत्न होता. शॉर्ट ऑफ लेंथ बॉल, जेवढा उंची बॉलला पाहिजे होती तेवढी मिळाली नाही. खाली राहिला चेंडू आणि त्यामुळेच तो लिफ्ट होऊ शकला नाही. धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपला. 35 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओहोर संपली. सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय धीरज भांबारे यांकडून ओहोर संपली. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती मात्र 35 धावा. पहिल्या 2 षटकामध्ये उधळलेला घोडा तिसऱ्या षटकामध्ये थांबवण्यास, अडवण्यात यश आलेलं आहे इथे फ्रेंड्स 11 कोराळे संघाला. पुढची 3 षटकं महत्वाची आहेत. 35 धावा धावफलकावरती असेल. अजून थोडीशी आघाडी जरूर असेल आर्या 11 विराट प्रतिष्ठान संघाकडे. मात्र 18 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धावांची आवश्यकता. मॅच कसा बदल घेते क्रिकेटमध्ये हे वैशिष्ट्य आहे. खरं तर एका दिशेने सामना कधी थांबत नाही. पहिल्या 2 षटकामध्ये ओमकार उदावंतचा झंझावात होता. सुनीलनं त्यावरती उत्तर शोधलं आणि त्यानंतर आपण पाहिलंय की सुनीलनं धावा रोखलेल्या आहेत आणि पुन्हा कमबॅक करण्याचा प्रयत्न, पुन्हा परिवर्तन आणण्याचा प्रयत्न फ्रेंड्स 11 कोराळेने इथे केलेला आहे. डाव्या हातानं ओव्हर द विकेट दादाभाई
एंड बदलून आलेला आहे. या अगोदर दादाभाईला आपण पाहिलं होतं, दुसऱ्या बाजूने आता तो 41 धावा. इथे फुल टॉस होता, खूप फाईन खेळला आणि फलंदाज बालंबाल बचावलाय. धाव घेण्याचा प्रयत्न केला, तो तिथं घसरला, पुन्हा मागे फिरता आलं नव्हतं. मात्र नशिबान ठरला की थ्रो एस्टँड वरती आलेला नाही. एस्टँड वरती होता की थ्रो निश्चित आपल्याला व्यवस्थित सांगता येणार नाही. मात्र योगेश पवारनं मध्ये हात घातला आणि चेंडूने अजून दिशा बदलली. धावफलकावरती 41. परत एकदा ओहो, दादाभाई वरती पुढे सरसावत चढवलाय हल्ला. सुंदर फटका, षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. दादाभाई शेख दोन्ही षटकांमध्ये अपयशी ठरलेला आहे. पहिल्या षटकामध्ये 16, दुसऱ्या षटकामध्ये 12, एकूण 2 षटकामध्ये 28 धावा दादाभाईनं खर्च केल्यात. मुंबई लायन्स विशाल कोते संघनायक ताबडतोब संपर्क करा, लवकर या. आयोजकांना आयोजनासाठी सहकार्य करा विशाल कोते, हे अत्यंत गरजेचं आहे. आपण जेवढे सहकार्य करू खरं तर तेवढी स्पर्धा मोठी होणार आहे. त्यामुळं सूचनांवरती अंमल करा आणि आपण सूचनांप्रमाणे या ठिकाणी काम करा. सर्व संघनायकांना सूचना असतील. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. 12 चेंडू इथे शिल्लक आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता धावा बनवायच्या आहेत त्या 13. 3 षटकामध्ये 25 धावांची गरज होती की दादाभाई शेख पुन्हा धावा रोखू शकलेला नाही आणि 12 धावा खर्च केल्यात. आता 2 षटकामध्ये 13 धावांची गरज. सामना अजून संपलेला नाहीये. या उंच आकाशामध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक खाली, झेल टिपला जाईल. दुसरा फलंदाज बाद. थेट पठ्यानं घेतली झणझणीत विकेट. सॅमसंग गॅलरी, डांगे बंधू, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे यांची बळीची टाळी. भूषण उघडेल आपण बघतोय गोलंदाजी मार्क वरती. पहिल्या षटकामध्ये भूषण उघडे निश्चित अपयशी ठरला होता. 16 धावा आल्या होत्या. या षटकामध्ये भूषण देखील एंड बदलून आलेला आहे आणि पहिल्या चेंडूवरती भूषणने यश मिळवलेलं आहे. 11 चेंडू 13 धावांची आवश्यकता. अत्यंत रोमहर्षक मॅच आहे. शिर्डी प्रीमियर लीग मध्ये आज 4 संघ आहेत. 8 आयकॉन आपल्याला बघायला मिळणार आहे. आयडॉल बघायला मिळणार आहेत. एक आयकॉन आणि 3 आयडॉल, 1 आयकॉन, 1 तालुका आउट, अशी रचना आहे प्रत्येक संघाची. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंचा खेळ बघण्याची संधी या निमित्तानं आपल्याला मिळते. अनेक ताकदवान प्लेयर्स आपल्याला बघायला मिळतात. शिर्डी परिसरातील खेळाडू तर आहेत. राहता तालुका आणि मला वाटतंय राहता तालुक्यातले तर चांगले खेळाडू सगळ्या संघांमध्ये विभाजन झालेलंच आहे. मात्र त्याबरोबरीनंच आयडॉल, आयकॉन, तालुका आउटचे प्लेयर देखील संघांमध्ये आलेले आहेत. त्यामुळे निश्चित तगड्या टीम्स आपल्याला इथे स्पर्धेमध्ये बघायला मिळतात. प्रेक्षकांचा देखील मोठा उदंड प्रतिसाद मिळतोय. 4थ्या वर्षामध्ये दरवर्षी नाविन्यपूर्ण बदल करत युवा शिर्डी ग्रामस्थांनी या स्पर्धेला सजवलेला आहे. फुल टॉस चेंडू फुल केलाय. क्षेत्ररक्षक मात्र प्रेक्षकाच्या भूमिकेमध्ये. षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी, प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. या 6 धावांबरोबर धावफलकावरती 54 धावा. मात्र 6 धावांची आवश्यकता आहे. ज्या वेळेस रोखण्याचा प्रयत्न केलेला फलंदाजांनी काही चेंडू नंतर षटकार ठोकून पुन्हा इरादे मजबूत केलेले आहेत, बलवंत केलेले आहेत आणि तेच इथे दिसले. पुन्हा एक सिंगल आणि धावफलकावरती आता 55 धावा. 5 धावा विजयासाठी हव्या आहेत. आर्या 11
विराट प्रतिष्ठान संघाला. शिवजयंती निमित्तानं शिर्डी शहर खरं तर निश्चित एक चैतन्यदायी वातावरणामध्ये न्हावून गेलेलं असतं. परिक्रमा देखील याच दिवसांमध्ये होत असते दरवर्षी. इथे सुंदर फटका आणि सामना संपवला. षटकार ठोकून एक षटक ठेवून हा सामना जिंकला. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. अण्णा मेन्सवेअर शिर्डी प्रोप्रायटर माननीय कुणाल त्रिभुवन यांचा दणदणीत षटकार. अत्यंत सुंदर झालेला सामना इथे जिंकलेला आहे तो आर्या 11 विराट प्रतिष्ठाननं. आणि या सामन्याचा सामनावीर अर्थातच ज्यानं 30 धावांची झंझावाती खेळी केलेली आहे